हे आहे पाचनाई गाव. डोंगर रांगेंच्या कुशीत विसावलेलं आणि ढगांच्या सावलीत हरवलेलं. नमस्कार मित्रांनो, मी पूजा. आज आपण ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत हरिश्चंद्रगड येथे. पुणे, अहमदनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला हा किल्ला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जातो. गडावर जायला तसे अनेक मार्ग आहेत, पण आम्ही निवडला पाचनाईचा मार्ग, जो अत्यंत सुलभ आहे आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. वाटेत आपल्याला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात, त्यापैकीच हा पाचनाईचा धबधबा. आपण या कमानीमधून गड चढण्यास सुरुवात करतो. साधारण 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक करून आपण या ठिकाणी पोहोचतो, जिथून आपल्याला खाली गावाचा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. या लोखंडी शिड्यांमुळे बराचसा घसरंडीचा भाग आपण सहज सर करतो. थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला खडकाळ भाग लागतो. आपण बघू शकता, छान असं पावसाचं पाणी डोंगरावरून खाली पडतंय. हे पाणी पिण्यायोग्य आहे. येथून आपल्याला छोट्या मोठ्या धबधब्यांचा आवाज ऐकायला येऊ लागतो. या ठिकाणी धबधब्याच्या प्रवाहाने एक छोटंसं कुंड तयार झालं आहे. आम्ही पाण्यात थोडा वेळ मजा मस्ती करून ट्रेक करण्यास सुरुवात केली आणि फायनली आम्ही हरिश्चंद्रगडावर पोचलो. तुम्ही समोर बघू शकता सुंदर असं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हेमाडपंथी शैलीचे हे वास्तुशिल्प आजही आपल्या सुंदरतेची भुरळ पाडते. हे मंदिर एक सत्यनिष्ठ तपस्वी राजा हरिश्चंद्र यांच्या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या एका बाजूला गणपती, विष्णू, विठ्ठल रुक्मिणी यांची मंदिरे आहेत आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला एक शिवलिंग आहे. सुमारे 5000 वर्षापूर्वीचे हे केदारेश्वर मंदिर महादेवाला समर्पित आहे. हे मंदिर नैसर्गिकरित्या तयार गुहेत असून पाण्याने वेढलेले आहे. असे मानले जाते की हे खांब 4 युगांचे प्रतीक आहे आणि त्यापैकी एक खांब शिल्लक आहे, तो म्हणजे कलियुगाचा खांब. हा शेवटचा खांब जेव्हा पडेल तेव्हा जगाचा अंत होईल, असे म्हटले जाते.